श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जेवताना हे करायला विसरू नका. अन्यथा तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाडीने आत्महत्या कराल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण दररोज अन्न खातो, परंतु जेवणाच्या वेळी केलेल्या काही छोट्या-छोट्या चुका आपल्या आरोग्यावर, नशिबावर आणि घराच्या सकारात्मक ऊर्जेवर देखील परिणाम करू शकतात. होय मित्रांनो, कधी-कधी असे घडते, की एखादी व्यक्ती खूप मेहनत करते, चांगले पैसे कमवा, मात्र घरात शांतता नाही. घरात विनाकारण भांडणे होतात. शरीरात थकवा कायम राहतो आणि हळूहळू आजार देखील घेरू लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे का होत आहे, हे लोकांना समजत नाही. पण यामागे एक अतिशय साधे कारण आहे. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. आपल्यापैकी बरेच जण खाण्याच्या वेळी काही गोष्टी करतात, ज्या शास्त्र, आयुर्वेद आणि वास्तू या तिन्ही गोष्टींद्वारे चुकीच्या मानल्या जातात. असे म्हटले जाते की अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर ते आपल्या शरीर आणि मन या दोघांनाही ऊर्जा देण्याचे माध्यम आहे. आणि अन्न स्वयंपाकघरात साजरे केले जाते. स्वयंपाकघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा येथे राहतात. माता अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे, जी अन्न साठवते. दुसरीकडे देवी लक्ष्मी व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत करते. अशा घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आहेत. आशीर्वाद कायम राहतील. जीवन अन्न आणि पैशांनी भरलेले आहे. वृद्धापकाळात आनंदही येतो. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर तुमचे नशीब कमकुवत असेल, नशीब वेळेवर येत नाही, केलेल्या कामांवरही परिणाम होईल. खूप प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला यश मिळणार नाही. जितके पैसे येतात, सगळे पैसे निरुपयोगी खर्चावर, औषधांवर, अन्नावर, निरर्थक गोष्टींवर खर्च होतील. तर तुम्हीही ही चूक करत असाल. होय, आपण अशा काही चुकांबद्दल बोलत आहोत. जर आपण खाताना चुकीच्या पद्धतीने वागलो, तर तेच अन्न आपल्यासाठी फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकते. आज आम्ही तुम्हाला खाण्याच्या काही चुका सांगणार आहोत, ज्या बहुतेक लोक दररोज करतात. पण या सवयींचा हळूहळू त्यांच्या आरोग्यावर, आनंदावर, शांतीवर आणि नशिबावर नकारात्मक परिणाम होत आहे. हे त्यांना माहीत नसते. ते हळूहळू नशीब पचवत आहेत. मित्रांनो, धर्मग्रंथांमध्ये अशा काही कृतींचे वर्णन केले आहे, ज्या अन्न खाताना चुकूनही करू नयेत. अन्यथा त्याचे परिणाम आयुष्यभर टिकू शकतात. आई लक्ष्मी देखील घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत नाही. यामुळे घरात गरिबी निर्माण होते. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. पण त्याआधी, हे माता लक्ष्मी, मी तुम्हाला नम्रपणे प्रार्थना करते. तुमचा हा व्हिडिओ खऱ्या अंतःकरणाने आणि भावाने पसंत करून वाहिनीची सदस्यता घेणारा आणि टिप्पणीमध्ये तुमचे नाव लिहिणारा कोणताही भक्त त्याची इच्छा पूर्ण करेल. त्याला तुमच्या आयुष्यात त्रास होऊ देऊ नका. तर अन्न खाताना कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व लोक अन्न खाताना हे काम करतात आणि त्यांना हे देखील माहीत नसते की हे काम हळूहळू त्यांचे नशीब कमकुवत करते. नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. पहिल्या क्रमांकाच्या स्वयंपाकघराची दिशा. होय मित्रांनो, स्वयंपाकघर योग्य दिशेने असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांना हे सोपे वाटते त्यांना कळू द्या की जर स्वयंपाकघराचे स्थान चुकीच्या दिशेने असेल, तर ते घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून आयुष्य दुर्दैवाने भरते. आणि जर स्वयंपाकघर योग्य ठिकाणी असेल, तर माता लक्ष्मी, मा अन्नपूर्णा घरात कायमस्वरूपी राहते. अन्नधान्याचा साठा ओसंडून वाहत आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही म्हणाल की स्वयंपाकघराची योग्य दिशा काय आहे? म्हणून काळजीपूर्वक ऐका. वास्तूनुसार घराच्या आग्नेय भागात म्हणजेच स्वयंपाकघर असणे चांगले मानले जाते. अग्निशामन कोण? कारण ही अग्नी घटकाची दिशा आहे. त्याच वेळी अन्न तयार करताना त्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असले पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.
स्वयंपाकघर ईशान्येकडे असेल तर ते देखील चांगले मानले जाते. पण दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेने स्वयंपाकघर बांधणे चांगले नाही. जर तुमचे स्वयंपाकघर नैऋत्य किंवा वायव्य दिशेने असेल तर ते बदला, अन्यथा घराची समृद्धी थांबू शकते. नोकरीत कोणतीही प्रगती होणार नाही, परंतु घरात कोणत्याही कारणाशिवाय अशांतता राहील. दुसऱ्या क्रमांकाची खाण्याची दिशा. मित्रांनो, जेवण करताना मार्गदर्शनाची मोठी भूमिका असते. काही जण योग्य दिशेने बसून अन्न खातात, तर काही जण चुकीच्या दिशेने बसून अन्न खातात. त्या दिशेने बसून अन्न खाणे त्यांना योग्य वाटत नाही. प्रत्येकजण आधुनिक झाला आहे. जिथे बसाल तिथे खा, पण हे खूप वाईट आहे. होय, अन्न खाताना दिशा देखील महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत जेवायला बसताना तोंड पूर्वेकडे ठेवणे चांगले. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मन तीक्ष्ण राहते. त्याचवेळी उत्तरेकडे तोंड करून अन्न खाणे देखील चांगले परिणाम देते, कारण ही संपत्तीची देवता असलेल्या कुबेरची दिशा मानली जाते. पण हे लक्षात ठेवा की अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून खाऊ नये. यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो आणि आरोग्यापासून वंचित राहता येते. तिसऱ्या क्रमांकाच्या ताटावर भाकरी ठेवा. मित्रांनो, थाळीवर रोट्या ठेवताना एकाच वेळी थाळीवर कधीही 3 रोट्या ठेवू नयेत. याची विशेष काळजी घ्या. बरेच लोक एक भाकरी ठेवतात, काही 2 ठेवतात, तर काही 3 ठेवतात. तसेच लोक जास्त खाण्याची प्रवृत्ती करतात. त्यानंतर त्यांनी त्याला जाऊ दिले. त्यामुळे अन्नाचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. जेवढे शक्य असेल तेवढे खा. 100 पैकी 99 लोक जे करतात ते अतिसेवन करतात, जेणेकरून त्यांना पुन्हा पुन्हा उठावे लागणार नाही. पण हा आळस तुमचे आयुष्य नरकासारखे बनवतो. संपत्तीच्या विपुलतेवर परिणाम करते आणि गरिबीला आकर्षित करते. 8वा क्रमांक स्वच्छता. होय, स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. असे म्हटले जाते की जिथे घरात स्वच्छता असते, अन्न शुद्धतेने खाल्ले जाते, तेथे घरात माता लक्ष्मीचे स्थायी निवासस्थान असते. आणि जेथे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्रसन्न होतात, तेथे कोणतेही काम पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही नेहमी बसून अन्न खाल्ले पाहिजे आणि हातपाय धुतले पाहिजेत. असे केल्याने तुम्ही आरोग्याच्या समस्यांपासूनही दूर राहाल, कारण हात आणि पाय न धुता अन्न खाल्ल्याने अन्नामध्ये जंतू मिसळतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून हात आणि पाय धुवून अन्न खा आणि फक्त हात आणि पाय धुवून अन्न शिजवा. तसेच मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आवडीचे अन्न शिजवले नसेल तर तुम्ही अन्नाचा कधीही अनादर करू नये. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. जर तुम्हाला स्वारस्य नसेल किंवा तुम्हाला अन्न आवडत नसेल तर धान्याला नमन करून माफी मागा, कारण असे बरेच लोक आहेत जे अनेक प्रकारच्या भाज्या खात नाहीत. क्रमांक 9. पाय हलवतो. मित्रांनो, जर तुम्ही टेबल आणि खुर्चीवर बसून अन्न खात असाल तर तुम्हाला खाण्याच्या वेळी पाय हलवण्याची सवय आहे. होय, तुमच्यापैकी बरेच जण हे काम खाताना किंवा अगदी रिकामे बसूनही करतात. खुर्चीवर बसूनही तो पाय हलवत राहतो, पण ही काही चांगली गोष्ट नाही. हे अशुभ मानले जाते. त्यामुळे तुमचे पाय कधीही हलवू नका. तुम्ही खात असाल किंवा नसाल, त्यामुळे अन्नाची नासाडी होते. पण त्याच वेळी सद्गुणांऐवजी तुम्ही पापाचे भाग्य बनता. जीवनातील सर्व सद्गुण नष्ट होऊ लागतात आणि जीवनात समस्या निर्माण होतात. एकापाठोपाठ एक समस्या. 10व्या स्थानावर आहे. होय, माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कुठे बसला आहात आणि कुठे जेवत आहात याविषयीही या जागेचे विशेष महत्त्व आहे. काही लोक स्वयंपाकघरात जेवतात, काही लोक अंथरुणावर बसून जेवतात, तर काही कुठेतरी बसून जेवतात, पण बरेच लोक घरी जेवतात. पण मी तुम्हा सर्वांना सांगते की असे करणे हे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ही गाठ बांधा,
घरी बसून खाऊ नका. धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गा घराच्या छतावर राहते. असे म्हटले जाते की या ठिकाणी बसून अन्न खाल्ल्याने देवी देवतांना राग येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येईल. 11. तुटलेली भांडी. आपण जे खातो ते अन्न आहे. अशा परिस्थितीत आपण कोणत्या प्रकारची भांडी खात आहोत याचीही काळजी घेतली पाहिजे. आपण जी भांडी खात आहोत ती तुटलेली नाही, कारण तुटलेल्या भांड्यात अन्न खाणे दुर्दैवाला आमंत्रण देते. मेष राशीचे लोक घरात राहतात. अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची बहीण आहे, जी दुर्दैवी गरिबी मानली जाते, ज्यामुळे घरात विनाकारण भांडणे होतात. करिअरमध्ये कोणतीही प्रगती होणार नाही. व्यवसाय ठप्प होतो. वास्तुशास्त्रानुसार कधीही तुटलेल्या किंवा खोट्या भांड्यात अन्न खाऊ नये. तुमच्या स्वयंपाकघरात जर भांडी तुटलेली असतील तर ती घराबाहेर काढा आणि त्याऐवजी नवीन ठेवा. तर मित्रांनो, हे असे काम होते जे अन्न खाताना करू नये. अन्यथा या छोट्या छोट्या चुका हळूहळू व्यक्तीला दुःखी करतात. तुम्हाला काही समजत नसल्यास किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये विचारू शकता. जेवण ही फक्त पोट भरण्याची क्रिया नाही, तर ती आपल्या शरीर, मन आणि ऊर्जेशी थेट जोडलेली एक पवित्र प्रक्रिया आहे. मित्रांनो, आजकाल आपण खूप व्यस्त जीवन जगत आहोत. कामाचा ताण, मोबाईल, टीव्ही आणि घाई गडबड यामध्ये आपण जेवणाकडे फारसे लक्ष देत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, जेवण करताना केलेल्या काही साध्या सवयी तुमच्या आरोग्यावर, मनस्थितीवर आणि घरातील सकारात्मक ऊर्जेवर मोठा परिणाम करू शकतात. आयुर्वेद, धर्मग्रंथ आणि आपल्या जुन्या परंपरेनुसार जेवण ही एक प्रकारची साधना मानली जाते. त्यामुळे जेवताना काही गोष्टी विशेष लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. आता आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या अनेक लोक रोज चुकून करतात. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना शांत मन ठेवणे. अनेक लोक जेवताना रागात असतात, वाद घालतात किंवा मोबाईलवर व्हिडिओ पाहत असतात. पण आयुर्वेदानुसार जेवताना मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण रागात किंवा तणावात अन्न खातो, तेव्हा आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत नाही. अन्न योग्य प्रकारे पचत नाही आणि त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे जेवताना शक्यतो शांतपणे आणि आनंदाने अन्न खा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.